ज्युनियर कॉलेजचा प्राचार्य. आपल्याकडे आता इथे एस.बी. पाटील पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज अशी स्टेट बोर्ड इंग्लिश मिडियमची स्कूल सुरू आहे. या स्कूलचे होणारे जे काही गोष्टी इव्हेंट्स आहेत ते तुम्ही प्रत्येक स्कूलच्या न्यूज चॅनलतर्फे पत्रकारितर्फे प्रसिद्ध करत असतात. त्याच्यामुळं तुम्हालाही त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आत्ता सध्या ह्या वर्षी 11वीची ॲडमिशन 26 तारखेपासून सुरू होती, परंतु आत्ता सध्या ॲडमिशन्सचा फ्लो खूप छान आहे. एस.बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये आपण शासनाची एक स्कीम घेतली होती, त्याच्यासाठी आता त्याचबरोबर आपल्याकडे एस.बी. पाटील इंटरनॅशनल स्कूल या नावाने आपल्याकडे CBSE स्कूल ही आता सध्या चालू आहे. तिचाही रिझल्ट दरवर्षीप्रमाणे यावर्षी 100% लागलेला आहे. त्या स्कूलमध्येही आपले वेगवेगळे इव्हेंट्स घ्यायचं काम चालू असतं. ह्याच्या आज तुम्ही ज्या MLBचं आमच्या उपाध्यक्षा अंकिताताई ठाकरे पाटील, विश्वस्त राजवर्धनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढेही करत आहोत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रदीप बोडके. शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील 15पेक्षा जास्त वर्षापासून एक यशस्वी परंपरेने या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची सुरुवात झालेली आहे. त्याचाच भाग म्हणून 2023 पासून या शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून बी फार्मसी आणि बी फार्मसी हे नवीन 2 कोर्स आपण या कॅम्पसमध्ये चालू केलेले आहेत. मागील 2 वर्षाचा आढावा घेतला तर अतिशय चांगल्या प्रकारचं सुसज्ज असं इमारत, सुसज्ज असं कॉलेज या ठिकाणी आपण या कॅम्पसमध्ये चालू केलेलं आहे. विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा या फार्मसी कोर्सकडे बाकीच्या कोर्सपेक्षा चांगला ओढा आहे आणि या संस्थेच्या संचालक मंडळाच्या विश्वासाने हा जो काही फार्मसी कोर्स आहे तो आपण हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालवत आहोत. मागील 2 वर्षापासून विद्यार्थ्यांना जरी ग्रामीण भागातील विद्यार्थी असेल, कॉलेज असेल, तरीसुद्धा पुणे मुंबईसारखं दर्जेदार शिक्षण देण्याची या ठिकाणी आपण सुविधा केलेली आहे. त्याच्यामध्ये लागणाऱ्या सर्व प्रॅक्टिकलसाठी लागणाऱ्या लॅब, सगळं लागणाऱ्या इन्स्ट्रुमेशन रूम्स, मशीन रूम्स, कॉम्प्युटर लॅब्स, वायफाय सुविधा या सगळ्या सुविधा आपण या फार्मसी कॉलेजमध्ये उपलब्ध केलेल्या आहेत. अतिशय गुणवंत अशा प्रकारचे क्वालिफिकेशनचे असलेले शिक्षक वर्ग या ठिकाणी आपण नियुक्त केलेले आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच त्यांच्या शैक्षणिक जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्याबरोबर त्यांच्या इतर उपक्रम असतील त्या सर्व उपक्रम या ठिकाणी चालू केलेले आहेत. पहिल्याच दिवसापासून नुसतं आपण शिक्षण न देता तर त्यांना वैद्यकीय संशोधनामध्ये रुची निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळ्या आपण वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचाच भाग म्हणून मागील महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या एस.बी. पाटील फार्मसी कॉलेजच्या 4 विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे. आणि आनंदाची बाब अशी आहे की या कॉलेजचा प्राचार्य या नात्याने मला सुद्धा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये एक इंटरनॅशनल लेवलचा इंडो ब्राझिलियन एक बेस्ट अकॅडमिक अवॉर्ड या एस.बी. पाटील कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. हे सांगायचा उद्देश असाच आहे की आजूबाजूच्या 20-25-30 कॉलेजमध्ये जो काही शैक्षणिक दर्जा आहे किंवा त्याच्यापेक्षा अधिकचा चांगला दर्जा आपण एस.बी. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून सर्व आमच्या संचालक मार्गदर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले आहे. भविष्यामध्ये आपण वैद्यकीय क्षेत्रातील इतर अभ्यासक्रम, पॅरामेडिकल संबंधित इतर अभ्यासक्रम आपण लवकरच या एस.बी. शाजीराव पाटील विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, पालकांना सोय होईल अशा पद्धतीने आम्ही चालू करतोय आणि अशीच यशस्वी गोडगोड या ठिकाणी आम्ही चालू ठेवू. नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास शिंदे, एस.बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा प्राचार्य. प्रथम तर आज MLBचं हे जे काही आपलं सेलिब्रेशन झालं विद्यार्थ्यांनी जिंकल्याबद्दल त्याबद्दल तुम्ही सर्वजण आहात, त्या सर्वांचं तुमचं आभार आणि स्वागत. इंजिनिअरिंगचं म्हणायचं झालं तर मागील
तब्बल 2009 पासून आपलं इंजिनिअरिंगमध्ये ग्रामीण भागामध्ये एक सर्वोत्कृष्ट असं असलेलं आपलं कॉलेज आहे. आता सध्या इंजिनिअरिंगमध्ये आपल्याकडे जशा पारंपरिक ब्रँचेस सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ANTC इंजिनिअरिंग अशा आहेत. त्यासोबतच कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि नव्याने टाकलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स नावाच्या ब्रँचेस आलेल्या आहेत. आपण बघतोय की जग आता अध्यक्षांनी 2009ला जे व्हिजन घेऊन कॉलेज सुरू केलं होतं त्या व्हिजनच्या ऑलमोस्ट आम्ही जवळ पोहोचतोय. पण इथून पुढे तिथूनच आम्ही थांबणार नाही आहोत. जेवढे आणखी काही विद्यार्थ्यांना देता येईल ते येणाऱ्या काळात आम्ही देतोय. आत्ताच ॲडमिशन प्रोसेस ही इंजिनिअरिंगची सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी इंजिनिअरिंगला एकदा भेट द्यावी आणि आपल्या पालकांचा प्रवेश सुरू करावा. आभार. त्यासोबतच आपल्याकडे डिप्लोमा इंजिनिअरिंगसुद्धा आपण गेल्या वर्षी चालू केले, ज्यामध्ये पारंपरिकच्या ब्रँचेस आहेत त्या चालू आहेत सध्याला, जसं की इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाच्यासाठी एक स्वतंत्र प्रशस्त अशी बिल्डिंग तिथे उपलब्ध करून दिलेली आहे. मी आज कॅम्पसमध्ये पत्रकार परिषदेसाठी आलेला त्याच्या निमित्ताने तुमचे आभार मानतो. मी 4-5 वर्षापासून शिकलेली आहे. साधारणपणे शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान ही शैक्षणिक संस्था उभं करण्यापाठीमागे माननीय श्री हर्षवर्धन पाटील साहेब, टीशीताई, अंकिताताई, राजवर्धन दास, एकंदरीत पूर्ण पाटील फॅमिली यांनी अफाट कष्ट घेतलेले आहे. आणि 8 ते 24 हा प्रवास हा एका प्लेसमध्ये सांगली इतका छोटा नाही आहे. तरी पण रिसेंटली 2021 पासून कोविडची फेज जेव्हा संपली, कोविड आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे, तर सगळ्यांचं आपण त्याचे नुकसान 2021 नंतर खऱ्या अर्थाने संस्थेच्या मार्फत जे कॉलेजेस किंवा स्कूल चालवली जातात त्यांनी काच टाकली आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंदापूर तालुक्यापुरतं मर्यादित न ठेवता पूर्ण महाराष्ट्रभर किंवा आजच्या इव्हेंटनंतर SP पाटील हे नाव पूर्ण जगाला भारतामध्ये झालेलं आहे. आज जो स्पोर्ट इव्हेंट किंवा त्याचं जे आपण सेलिब्रेशन केलं, तो स्पोर्ट हा मुळात अमेरिकेसारख्या पुढारलेल्या प्रगत राष्ट्राचा आहे. आणि तो स्पोर्ट भारतामधल्या अतिशय ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीने पोहोचवता येईल याचा प्रयत्न आम्ही 3-4 वर्ष करत होतो. प्रत्येक स्टेपवरती आम्हाला काही अडचणी येत गेल्या, अडचणीवरती मात करत आज आम्ही राष्ट्रीय स्तरापर्यंत बेसबॉलची जी ट्रॉफी आहे ती आमच्या अगदी 11 वर्ष वयोगटाखाली करणाऱ्या मुलांनी मिळवून दिली. प्रथम त्या मुलांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व क्रीडा शिक्षकांचे, त्यांच्यावरती मार्गदर्शन करणारे सर्व प्राचार्यवृंद असतील त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. साधारणपणे 21 ते 24 या 4 वर्षामध्ये संस्थेच्या सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कुठल्याही महाविद्यालयाच्या किंवा शिक्षण संस्थेच्या संदर्भात सुरक्षितता. हा कॅम्पस पूर्णपणे सुरक्षित आहे, म्हणजे पूर्ण ऑल कंपाऊंड आहे. हा शहरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे इथे कुठलेही ट्रॅफिक, पोल्युशन किंवा इतर लोकांचा त्रास, मुलांचा त्रास असं नाही आहे. त्यामुळे मुलींच्या दृष्टिकोनातून सगळ्यात सेफ एज्युकेशनचा कॅम्पस म्हणून SBचं नाव घेतलं जातं. कुठलीही आमच्याकडे एकही घटना आतापर्यंत चुकीच्या पद्धतीने घडली नाही. आमचे हॉस्टेल्स जर तुम्ही पाहिले तर 5 स्टार रँकिंग आहे. ज्या पद्धतीने IITचे हॉस्टेल असतात त्या पद्धतीचे हॉस्टेल्स आमच्याकडे आहेत. आमच्या पूर्ण कॅम्पसमध्ये पिण्याचं पाणी फिल्टर आहे, वापरण्याचं पाणीसुद्धा आम्ही फिल्टर करतो. आमच्याकडे सुरक्षा यंत्रणा सक्षम आहे. पूर्ण कॅम्पस जो आहे CCTVच्या अंडर आहे. आमच्या मेन गेटमधूनच कोणाला आम्ही अनाधिकृतपणे एंट्री देत नाही. आमचे स्टुडंट आणि आमच्याकडे ॲथोराईजचे पालक आहेत तेवढ्याच लोकांना आम्ही सोडतो. त्यामुळे इथे शिक्षण घेत असताना ह्या सगळ्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. सहकार्याला गुणवत्तेचा विषय आमच्या 4 वर्षामध्ये जर आपण गुणवत्तेवरती बोलायला गेलो तर जसं सरांनी सांगितलं, हायेस्ट पॅकेज इंजिनिअरिंगच्या स्टुडंटला आपण 40-42 लाख रुपयाचे दिलेले आहे. आमचं फार्मसीचं असो, इंजिनिअरिंगचं असो किंवा स्कूलचं असो, 10वीचा बोर्डचा, 12वीचा बोर्डचा निकाल हा 100% आहे. निकालाची परंपरा आणि 14 वर्ष कुठे खंडित केलेली नाही. आणि प्लेसमेंट जर बघितलं ॲव्हरेज 5 ते 7 लाख रुपयापर्यंत आपण प्लेसमेंट देतो. आणि आमचा माणूस ह्या वर्षी साधारणपणे 50 ते 60 लाख रुपये हायस्ट पॅकेज स्टुडंटला कसं देतं हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वस्तू व्यवस्थापन म्हणून
संस्थेचे अध्यक्ष असतील किशोर पाटील साहेब, संस्थेचे सेक्रेटरी मॅडम असतील राजेश्वरी व उपाध्यक्ष शांती पाटील असतील, ट्रस्टी राजवेंद्र असतील, हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि त्या मार्गदर्शनानंतर आम्ही बऱ्याचशा सुविधा असं कॅम्पसमध्ये निर्माण करत आहोत. आमचं पुढचं विजन आहे, जो आमचा मेन रोड लगत स्पोर्ट्सचा जो सगळा झोन आहे तो आम्ही डेव्हलप करून पुढे वेगवेगळे स्पोर्टचे जे क्लब असतील पुणे सारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी किंवा अगदी देशपातळीवरती चालणारे जे क्लब्स आहेत त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे. तशा पद्धतीचं स्पोर्टमधलं शिक्षण येणाऱ्या काळात देणं हा आमचा मानस आहे. त्यानंतर जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतील स्पर्धा परीक्षेचा जर तुम्ही आलेख बघितला म्हणजे आजच आमच्याकडे एका मुलीनं स्कूलच्या ॲबॅकसमध्ये प्रथम पारितोषिक राज्य लेवलचं घेतलेलं आहे. मग सगळ्या पॅरामीटरवरती या संस्थेने मागच्या 4 वर्षामध्ये उत्तम प्रगती केलेली आहे. त्यामुळे संस्थेत ॲडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही आता पालकांची आणि मुलांच्या पुष्कळ आणि सर्वोत्तम देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. सध्या आपल्याकडे कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम जे काही अभ्यासक्रम चालवले जातात ते सर्व व्यावसायिकच आहे. म्हणजे इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा असेल, बी फार्मसी असेल, डी फार्मसी असेल, हे आता आपण ऑलरेडी रन करतो आहे. किंवा मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनसारखी डिग्री असेल मास्टर, तीही व्यावसायिक आहे. पुढे 2-3 वर्षामध्ये अजून आपण नव्याने व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये PGDMP सारखा कोर्स असेल किंवा BHMS मेडिकलसारखा आपण करतो आहे किंवा नर्सिंगसारखा कोर्स करत आहोत. इव्हन DMLT सारखे ॲडव्हान्स जे कोर्सेस आहेत मेडिकल लॅबोरेटरीमध्ये तेही सुरू करण्याच्या विचारात आहोत. आणि मुलांचा किंवा पालकांचा असा गैरसमज असतो की ही खाजगी कॉलेज आहे, खाजगी संस्था आहे, म्हणजे ते फीस वगैरे कसं काय, तर ही शंका सगळ्यांची दूर व्हावी. पहिली प्रायोरिटी आम्ही आपलं जो कर्मचारी सेंटर साखर कारखाना तिथल्या हॉस्पिटलमध्ये देतो नॉर्मल केसेस असतात. नसेल तर आम्ही स्टुडंट ॲडमिट करतो. इव्हन तिथे ॲडमिट केल्यानंतर त्यांचे पॅरेंट्स 300-400 किलोमीटरवरून येतात. तोपर्यंत आमचा एक स्टाफ तिथे पूर्ण वेळ असतो. तर ट्रीटमेंट होईपर्यंत आणि त्यांचे पॅरेंट्स येतात त्या मुलाची ते काळजी घेते. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस सिलेक्शनची सोय आहे. येस, कॅम्पस सिलेक्शन किंवा कॅम्पस प्लेसमेंट हा सगळ्याच इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि फार्मसी कॉलेजचा जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्याकडे लास्ट 4 वर्षामध्ये आपण 100% प्लेसमेंट दिलेली आहे. त्याच्यामुळे मी ऑन रेकॉर्ड देऊ शकतो. जेवढे माझ्याकडे BE कम्प्लीट होणारी मुलं आहेत, साधारणपणे आमच्याकडे ॲव्हरेज 200 ते 250 मुलं की जर त्या वर्षी इंजिनिअरिंगचा डिग्री कोर्स कम्प्लीट करून बाहेर पडतात. त्या सगळ्या मुलांना 100% प्लेसमेंट दिली जाते. हायेस्ट प्लेसमेंट लास्ट टाईम आपली 42 लाखाची आहे आणि ॲव्हरेज पॅकेज 5 ते 7 लाख. इव्हन